हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हा जो दिवस आहे ना ताईंनो, तर हा आहे आमचा डिग्रसमधील तिसरा दिवस. आणि तिसऱ्या दिवशी माहीत आहे, सकाळी आलेलो होतो आम्ही. म्हणजे पहिल्या दिवशी माहीत आहे का तुम्हाला, रात्रीचं दाखवलं मी सगळं मंदिरामधले सगळे देव वगैरे. आणि आता माहीत आहे का सकाळी आलो आम्ही. आणि या दिवशी थोडी गर्दी कमी होती ताईंनो, तर बरीच कमी होती. कारण की त्याच्या आदल्या दिवशी एवढी गर्दी होती ना, भयानक गर्दी होती. त्याच्यामुळे मग आम्ही आलो नव्हतो, म्हणजे आदल्या दिवशी. तर चला म्हटलं, आज आम्हाला घरी पण यायचं होतं. तर म्हटलं चला आपण सकाळी दर्शन घेऊ आणि नंतर मग अकोल्याला यायला निघू आम्ही जेवण वगैरे करून. तर मग सगळे मुलं वगैरे घेऊन मग आम्ही यात्रेत गेलो. आणि थोडंफार सामान पण घ्यायचं होतं. आणि म्हणून मग दर्शन पण घेतलं आम्ही छान. आणि आदल्या दिवशी तर येणंच झालं नाही ताईंना आमचं, कारण की घरीच रोडग्याचा कार्यक्रम असल्यामुळे काही येणं नाही झालं. आणि खरोखर खूप मज्जा आली आम्हाला. घरी पण सगळे आमचे नातेवाईक वगैरे आलेले होते ना, तर खूप मज्जा आली. आणि दिवस कुठं गेला काही समजलं पण नाही. आणि हा आहे तिसरा दिवस आमचा. आणि गावी आला ना ताईंनो, पटकन दिवस जातात. कोणी घरी करते ताईंनो रोडगे, तर कोणी मंदिराच्या आजूबाजूनं. मंदिराच्या आजूबाजूनं माहीत आहे का, पूर्ण शेतीच आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे आजूबाजूची जे खेड्यापाड्याचे लोक आहेत ना ताईंनो, आणि बरेचसे लांबून येणारे लोक पण तिथेच रोडगे करतात. आणि टेंट वगैरे टाकून इतकं छान वाटते ना ताईंनो, मस्त रोडगे वगैरे. आणि आज पण आहेत रोडगे इथे. आणि तुम्ही दर्शनासाठी जे भाविक आहेत ना ताईंनो, त्यांची लाईन पण पाहू शकता, किती लांब लाईन आहे ते पाहू शकता तुम्ही. आणि माहीत आहे का ताईंनो, सुपीनाथ महाराजला एवढे लोक मानतात ना, खूप खूप श्रद्धा आहे लोकांची. आणि हे मंदिरचं जे गेट आहे ना, ते तुम्हाला रात्री दाखवलेलं होतं मी. आणि दिवसा बघा किती छान दिसते. दिवसा पण छान दिसते. आणि आजूबाजूचे दुकानं, म्हणजे प्रसादाचे आणि नाश्ता वगैरे आपल्याला, ते दुकानं पण आहेत अजून. काल माहीत आहे का ताईंनो, सगळ्यांसाठी बांगड्या घेतल्या. आणि आपल्या बांगड्या कशा अशा म्हणजे पाटल्या वगैरे असतात. आणि एक एक कळं असते. आणि वयस्कर बायांना कशा काचाच्या बांगड्या लागतात. त्याच्यामुळे कसं रात्री आम्हाला कलर वगैरे दिसले नाही. त्याच्यामुळे मग आमच्या आईंसाठी, आणि म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी आणि यांच्या आत्यांसाठी बांगड्या घेत आहे मी. आणि यात्रेतून माहीत आहे का ताईंनो, हे रानं पाहत आहे मी. आणि छान भेटलं मला रानं. आणि माझ्या मुलांना माहीत आहे का, मांडे एवढे आवडतात ना. कोणी मांडे म्हणते, कोणी पतली रोटी म्हणते. तर त्याच्यामुळे मग मी घेतलं हे. आणि एवढं छान मिळालं ना ताईंनो, रानं खूप छान मिळालं. आणि मेन म्हणजे माहीत आहे का ताईंनो, मला मांडे येत नाहीत. माझ्या आईला येतात मांडे, पण मला येत नाही. कारण की मी शिकलीच नाही. पण आता मुलांसाठी मी नक्की शिकते मांडे. आणि घरी असणार रानं, तर आपण कधीही मांडे करू शकतो. आपली प्रॅक्टिस होते. त्याच्यामुळे मग आता मी ठरवलं की नाही, आता मी मांडे शिकते मी आता. त्याच्यामुळे मग रानं घेतलं. आणि हे यात्रा आता निघालो आम्ही घरी जायला. आणि या मंदिराचं गेट पाहू शकता ताईंनो, किती मोठं आहे. आणि आज पण रोडगे होते. एक आजूबाजूच्या शेतात जर बघितलं ना, तर बरेच जणांचे रोडगे पण होते तिथे. आणि गर्दी पण पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी होती. आता घरी निघालो आम्ही. आणि आमचा स्वयंपाक पण बाकी होता ताईंनो. तर चला आता घरी गेल्यावर बोलते तुमच्यासोबत. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज आहे आमचा डिग्रजचा तिसरा दिवस.
पहिल्या दिवशी आम्ही रात्री यात्रेत गेलो होतो पाय पळायला, कारण की दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी असते ना, भयानक गर्दी असते. आणि काल होते आमच्या इथं रोडगे, आणि आज आम्ही यात्रेत गेलो होतो आणि यात्रेतून आलो आत्ता. आणि आज निघणार आहे आम्ही अकोला. दर्शन वगैरे खूप छान झालं आज, मस्त आरामात झालं. आणि एवढी गर्दी आहे ना आज पण, आणि मंदिराच्या आजूबाजूनं खूप रोडगे असतात आणि खूप छान वाटते. गावात आलो ना ताईंनो, खूप छान वाटते. आणि हे पाही आहे, तुझं नाव सांग. रिया. रिया ही आहे मामाची मुलगी, आणि ही पण अकोल्यालाच आहे. ही पण यात्रेसाठी आली आहे ना ग. मजा येत आहे ना, खूप मजा येते. सगळे सोबत असले ना खूप मजा येते. खूप जेवताना, नाश्ता करताना खूप खूप मजा येते. पटकन दिवस गेले का ग. आज तर तिसरा दिवस आहे, काहीच वेळ माहीत नाही पडला. याची थंडी नाही गेली अजून. ह्या ननद आहेत माझ्या, लहान आहे. 1 वाजला 1, पण तरी थंडी नाही गेली. कधी जाईन प्राची थंडी आता? संध्याकाळी. संध्याकाळी आणखी थंडी येईन. मग स्वेटर काढायचं कामच नाही. हा, कामं करतात म्हणा त्या, ते लस सुनून राहिले एवढा मोठा. तर ताईंनो, आज आहे आमच्याकडे नॉनव्हेज, आणि नॉनव्हेजची तयारी चालू आहे. मसाला वगैरे भाजत आहे, पाहू शकता तुम्ही. हा, भाजी आहे, ते कुकर दाखवणार. हे मटन, मटन हे चिकन, हे मटन हे चिकन. त्याचा मसाला वाटत आहे. आमची आई भाज्या एकदम मस्त करतात. सगळ्यांना, सगळे जे पाहुणे आहेत ना आमचे, सगळ्यांना आईच्या भाज्या आवडतात. मला पण दाखवते आई आता नॉनव्हेज वगैरे कशा करते. एकदम मस्त करतात. काल आमच्या इथं रोडगे होते, काल रोडगे झाले, आणि आता आज नॉनव्हेज आहे. आणि नॉनव्हेज वगैरे खाऊन जाऊ आम्ही आज घरी. आणि 2-3 दिवस कसे गेले काही समजले नाही. हे आहे चिकन, तरीदार एकदम. किती लोकांची? आता चिकन झालं ताईंनो, आता बनवत आहेत मटण. आणि माहीत आहे का ताईंनो, हा व्हिडिओ आहे ना, तर मी बाहेर गेली होती, त्याच्यामुळे याच्या पुढचं काही दिसणार नाही तुम्हाला भाजीचं. विना इकडे बघ ग, कशी आहेस ग, कशी आहेस म्हटलं. चेन आहेस का? हो का ताई, तुम्ही चेन आहा का? हो ना. प्रणव इकडे बघ. बुवा अकोल्याला या ना, खरंच चल ना मग. चला, किती दिवसापासून बोलवून राहिला, आम्ही येतच नाही तुम्ही. खरंच अशी कुठे गेली? तर ताईंनो, आमची आली आता जायची वेळ. तर मी माझ्या मोठ्या जाऊबाई आहे ना, त्यांना सांगायला आली चालली म्हणून. तर हे त्यांचं घर आहे. आणि माहीत आहे का ताईंनो, गावात गेल्यावर एवढे नाते असतात ना आपल्याला. तर कोणी आजी म्हणते, तर कोणी काकू म्हणते, तर कोणी वहिनी म्हणते, तर कोणी मुलगी म्हणते. म्हणजे एवढे नाते, आणि एवढं छान वाटते ना. हा जो मुलगा आहे ना, हा नातू लागते माझ्या पुतण्याचा मुलगा. आणि छान वाटते. आजी आजी म्हणतात, आणि कोणी काकू म्हणते. मस्त वाटते ताईंनो, वेगळंच वातावरण असतं. प्रणव इकडे बघ, डॉक्टर पाहू दे. डॉक्टर हा, आता मला डॉक्टरच दिसला पाहिजे तू मोठा झाल्यावर. प्रणव,
मग आम्हाला डॉक्टरच लागेल तो आमची सेवा करायसाठी, म्हातारपणी सेवा करायसाठी पाहिजे आहे की नाही. गाडीवरचे लेकरं काय ते लेकरं कुठचे आहेत. चला तर ताईंनो, आता निघालो आम्ही अकोल्याला जायला. आणि आम्हाला टाटा बाय बाय करायला पाहू शकतो मी किती जण आले ते. आणि हीच खरी खेळातली जी आपुलकी असते ना, यालाच आपुलकी म्हणतात.